वटाण्याच्या पोत्याच्या SM या खुणेवरून उलगडली खुनाची गाथा। पालघर पोलिसांची यशस्वी कारवाई, प्रियकरासह 3 आरोपींना अटक करण्यात आली। मोखाडा तालुक्यात घडलेल्या एक थरारक खुनाच्या प्रकरणात पालघर पोलिसांनी अतिशय बारकाईने केलेल्या तपासामुळे आरोपींना गजाआड केलाय। काजल गुप्ता या तरुणीचा निर्दयी खून करून तिचा मृतदेह एका वटाण्याच्या पोत्यात भरून टाकण्यात आला होता। मात्र त्या पोत्यावरील सिमला मटार असा या शब्दाचा कोड होता। मग हे मटार कुठून आले आणि कुठे गेले याचा शोध घेण्यात आला आणि हेच पोलिसांसाठी या गुन्ह्याचा उकल करण्यासाठी महत्त्वाचा धागा ठरले। काजल गुप्ता ही 25 वर्षाची तरुणी नेपाळमधून वापी सेल्वास पालघरमधील महालक्ष्मी मंदिरातील दर्शन घेऊन मोखाड्याच्या दिशेने खून करण्याच्या ठिकाणी तिला घेऊन गेले होते। पोलिसांना एका निर्जल स्थळी तिचा मृतदेह मिळाला। मृतदेह वटाण्याच्या पोत्यामध्ये भरलेला होता। पोत्यावर असलेले SM-28 कोडबाबतचा तात्काळ तपास सुरू केला। सदरची वाटाण्याची पोती नेमकी कुठे कुठे वितरण करण्यात आली याचा शोध पोलिसांनी घेतला आणि अखेर वापीमधील एका व्यापाऱ्याच्या सहाय्याने काजल गुप्ताचा खून करण्यात आला। काजलचा प्रियकर या गुन्ह्यांमागे असल्याचं स्पष्ट झालंय। हा गुन्हा अत्यंत गुंतागुंतीचा होता, मात्र आमच्या पोलीस अधिकाऱ्यांनी अत्यंत बारकाईने तपास केला। एका पोत्यावरील SM कोडवर्डच्या आधारावर आरोपीपर्यंत पोहोचणे हे कठीण होते, पण आमच्या पोलीस टीमने ते शक्य केले, असे पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांच्या चाणक्य बुद्धिमत्तेमुळे एक कठीण गुन्हा उकलण्यात यश आलंय। पुढील तपास मोखाडा प्रभारी पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले करतायत। स्थानिक गुन्हे शाखेचे प्रदीप पाटील, सर्व पोलीस दलाचे कौतुक होते।